करता की नाही का? तर तुम्हाला जी धूळ मळ जो लागला तो निघून जावं, त्यामुळे तुम्ही आंघोळ करता. कपडे धुता का? त्याला धूळ मळ जे काही लागले, शिंतोडे बिंतोडे जे पडलेत रस्त्यावर ते निघून जावे, म्हणूनच कपडे धुता की नाही? धुता की नाही का? पारुषच घालिता? धुतात का? तर त्याचा मळ निघून जावा. त्याचप्रमाणे जर आपण सप्ताहामध्ये आलो तर आपल्या मनातील पण मळ निघून जातो. मळ म्हणजे काय? वाईट विचार निघून जातो, केलेले पाप पण निघून जातात. अहो, एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. अहो, सप्ताहामध्ये या, नामस्मरण करा, कीर्तन ऐका, करा. त्यामुळे अहो, तुम्ही आज केलेलं, आत्ता केलेलं, मागच्या महिन्यात केलेलं, मागच्या वर्षी केलेलं, या जन्मात केलेलं नाही तर जन्मांपासूनचं जे केलेलं पाप आहे ना ते जळून जातं. म्हणून तुम्ही नामस्मरण करा, कीर्तनामध्ये या आणि भगवंताचं नामस्मरण घडवा. काय भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. नाम घेतलं अहो आपलं पाप जळून जातं. हे मी नाही सांगत आहे, माझे ज्ञानोबा सांगताय. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करा, कीर्तन करा, कीर्तन ऐका आणि प्रत्येक सप्ताहाला या आणि भगवंताचं नामस्मरण करा. काही नुसतं येऊन मंडपामध्ये जेवायला यायचं का? तर मुळीच नाही. भगवंताचं नामस्मरण घडावं म्हणून आपण या ठिकाणी येतो, सप्ताह करतो. आणि सप्ताह केल्यावर प्रत्येकाच्या मनातील वाईट विचारांचा नाश होतो, म्हणून आपण सप्ताह करत आहोत. खूप छान नियोजन आहे, खूप सुंदर माईक सिस्टीम पण आहे, छान आहे. गाव देखील, तुम्ही देखील खूप छान आहात, नियोजन देखील खूप छान आहे. अहो, जर आपण पाहिलं तर बाळूमामांनी जे लोक अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायचे, अंधश्रद्धेला मानायचे, अंधारामध्ये होते, त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणारे संत म्हणजे ते बाळूमामा. जे लोक पिणारे होते, खाणारे होते, वाद लावणारे होते, चांगलं न करणारे होते, कर्म वाईट करणारे होते, भांडणारे होते, तणणारे होते, यांना वटणीवर आणायचं काम हे वामन भाऊ महाराजांनी केलंय. जे माणसं आपल्या मुलांना, लेकरांना, पोरांना शिकवत नव्हते, त्यांना संदेश देणारे संत म्हणजे ते भगवान बाबा. ते म्हणायचे, 1 एकर जमीन विका, परंतु लेकरांना घडवा, शिकवा. जर आता आपण बघितलं, पैसे आले असतं, कुणी नोकरी लागले, कुणी गणितात हुशार आहे, कुणी मराठीमध्ये हुशार आहे, तुम्ही कशामुळे कमीतात बरं? एवढं कसं काय घरंगीर आहे? काय म्हणतं, मी शिकलो, मला पगार आहे म्हणून, मला गणित चांगलं आहे, तुम्ही व्यवहार चांगलं करतो म्हणून माझा कांदा जास्त गेला, मला मार्केटिंग चांगले जमती म्हणून एवढं मला पैसे ते आलेत, म्हणून मी घर बांधलं, माझ्या बायकोनी दिलं, माझ्या सासरच्यांनी दिलं म्हणून. तर अजिबात नाही, त्यांचं काही नाही. अहो, जर तुमच्या आई वडिलांना जर त्यावेळेस भगवान बाबांनी सांगितलं नसतं ना की तुम्ही जमीन विकापर्यंत तुमच्या लेकरांना घडवा, शिकवा, मोठा करा, तर आज तुम्ही नोकरीला नसते ना, पगार नसता तुम्हाला. पहिल्यांदा गडावरती शाळा काढणारे संत ते म्हणजे भगवान बाबा. काय वामन भाऊ महाराज, त्यांनी जे लोक वाईट होते त्यांना वटणीवर आणायचं काम केलं. अहो, ते तर सोडा, पिसाळ्याला जो कठाळा होता बैल, त्याला देखील अहो त्याची लोक पूजा करायला लागले. जो पहिल्यांदा पुढे येणाऱ्याला मारत होता, त्याचं आणि वामन भाऊचं दर्शन जेव्हापासून घडलं तेव्हापासून त्याच्याजवळ लेकरं अंगावरती खेळत होते. काय संत वामन भाऊ. अहो, जसं त्या ठिकाणी कोरडगावला बैल कठाळा, कुणी समोर येईल त्याला एवढं ठार करायचा, मारायचा. शेवटी त्या ठिकाणी वामन भाऊ महाराज आले, विचारलं कशी हाल हवाल, गाव चांगलं आहे ना? तेव्हा काही लोकांनी सगळं चांगलं आहे, परंतु या ठिकाणी कठाळ आहे, तो लोकांना मारतो, त्रास
काहीतरी करा. भाऊ म्हणाले असं. तेवढ्यात कटाळे जात होता साईड. ते म्हणाले हाय का? तो म्हणाला. ते म्हणाले हाच आहे. मग काय, वामन भाऊ महाराज त्याच्या जवळ जाऊ लागले. सर्व गावकरी म्हणतात नको भाऊ, नका जाऊ, तुम्हाला तो मारेल, तुम्हाला लागण, नका जाऊ. नाही ऐकलं भाऊंनी, गेले. डोक्यावरून हात फिरवला. जसा हात फिरवला बाकीचे माणसं जवळ आली तरी सुद्धा कठाळ्याने काही केलं नाही. शेवटी तो वामन भाऊच्या रथाच्या माग चालू लागला. एवढी संतांमध्ये ताकद आहे, एवढा संतांचा महिमा अगाध आहे. तुकाराम महाराज देखील म्हणतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. अहो तिथं आपल्यासारख्या बडबड्यांचं काम चालतं का? तर नाही. संतांचा महिमा खूप अगाध आहे, खूप मोठा आहे, अपरंपार आहे. अहो भाऊंनी एका जनावराला तर वशमध्ये केलंच, परंतु पुढे जाऊन त्यांच्याकडे वाचा शुद्धी पण खूप होती. चांगले कर्म, जे कोणी वाईट कर्म करायचं त्याला ते वट्टीवर आणायचे, सरळ मार्ग दाखवायचे. नसेल ऐकत तर शाप द्यायचे किंवा खवळून सांगायचे, परंतु चांगला मार्ग दाखवायचे. मग काय, गडावरती एका काळी दुष्काळ पडला. मग काय, सर्व ते लोक होते, त्यांनी आपली गाई गुरं बैल गाया म्हशी ज्या होत्या त्या गडावरती आणून सोडल्या आणि गडावरचा चारा पण कमी झाला. मग काय, भाऊंनी ठरवलं आता आपल्या शेजारी संसार कारखाना आहे, तिथून वाडे आणूत आपण, उसाचा कारखाना आहे, तेवढीच आपल्याला मदत होईल. गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणाले अहो आमच्याकडे लई दुष्काळ पडला, गाया गुरांना खायला चारा नाहीये, तुम्ही थोडे वाडे दिले तर चांगलं होईल. काही ते तुम्हाला कामाचे पण नाही आहेत. मग काय, तिथलचा माणूस म्हणाला अरे आमचे वाडे आहेत, आम्ही नाही देणार, आम्हाला नाही द्यायचे, तू कस काय असं लगेच मागतोस? तरी भाऊ म्हणाले अरे दे, तेवढीच मदत होईल, थोडे वाडे दिले तर चांगलं होईल. त्या ठिकाणी तो माणूस रागामध्ये म्हणाला अरे निघ इथून, इथं कशाला आला? असं नाही द्यायचं म्हणलं ना, नाही द्यायचे. भाऊ म्हणाले जरी तुझ्या कारखान्याला आग जरी लागली ना तरी मी फिरकून पाहणार नाही, नाही येणार नाही. केले. गेल्याच्या नंतर अर्धा एक तासाने त्या कारखान्याला आग लागायला सुरुवात झाली. कुणी पाणी टाकतंय, कुणी माती टाकतंय, कुणी कसं आग विझवता येईल याच्यासाठी झटतंय, कुणी पळतंय, पण ती आग मात्र काही विझेना. शेवटी त्याला कळालं की अरे ते खूप थोर आहे, मला त्यांना असं नको बोलायला होतं, मला त्यांना क्षमा मागावी लागेल. म्हणून तो गेला आणि त्यांनी एक नाही, दोन नाही, 3-4 ट्रका भरून वाडे दिले गडाला. एवढा महिमा संतांचा अगाध आहे, एवढी वाचा शुद्धी त्यांच्या जवळ आहे. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले कर्म करण्यासाठी वामन भाऊंकडून